ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये आज सह्याद्रीवरती सर्वपक्षीय बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह 45 नेत्यांना बैठकीचं निमंत्रण. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या मुख्य प्रतोद आणि गटनेत्यांची बैठक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार मार्गदर्शन. आमदारांना व्हीप जारी होण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी महायुतीची जबाबदारी फडणवीसांकडे. फडणवीस आमदारांना पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या पसंतीच्या मतांसंदर्भात समजावून सांगणार असल्याची माहिती. महाविकास आघाडीचे नेते आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार. विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक तातडीनं घेतली जावी यासाठी महाविकास आघाडी शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार. राष्ट्रवादीचा विधानसभेसाठी 90 दिवसांचा प्लॅन. राष्ट्रवादी अजित पवार यांचं ब्रँडिंग करणार. शब्दाला पक्का अजितदादा या आशयाचं राष्ट्रवादी ब्रँडिंग करणार असल्याची माहिती. बारामतीमध्ये 14 जुलैला अजित पवारांची भव्य सभा. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. लोकसभेमधल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला महत्त्व. मनोज जरांगे आज लातूरच्या दौऱ्यावर. रॅलीसाठी शहरामध्ये ठिकठिकाणी जय्यत तयारी. 2.5 लाखापेक्षा जास्त मराठा बांधव या रॅलीसाठी शहरात दाखल होण्याचा अंदाज. रोहित पाटलांनी तासगाव कवठे महाकाळ विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. विरोधामध्ये पैलवान छोटा असो किंवा मोठा, शरद पवारांचा पहिला आमदार तासगावमधून निवडून आणू. शेतकरी मेळाव्यात रोहित पाटलांचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांचा सावध पवित्रा. 10 ते 12 जुलैच्या दरम्यान ठाकरेंचे 16 आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी. विधान परिषद निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी निर्णय. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचा सावध पवित्रा. मतदानाच्या आधी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निर्णय. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी घेतली भाजपच्या आयटी प्रमुख, माध्यम प्रमुख आणि प्रवक्त्यांची शाळा. पुढच्या 3 महिन्यांमध्ये अहवाल 11 तारखेपर्यंत देण्याचे दिले आदेश. राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. तर महायुतीच्या 9 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनीती ठरली. तटकरेंची माहिती. आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटामध्ये करणार प्रवेश. उद्धव ठाकरे वसंत मोरेंवरती किती मोठी जबाबदारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश करण्याच्या आधी वसंत मोरे यांचं शक्ती प्रदर्शन. गाड्यांचा मोठा ताफा आणि हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आढावा. मुंबई, ठाणे महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक पार. ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिल्यास भाजप तयार. आमची निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी. भाजपचे नेते आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना जामीन मंजूर. 15,000 रुपयांच्या रोख रकमेसह जामीन मंजूर. मिहीर शहा अजूनही फरार. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहीरच्या निर्दयी कृत्यानंतर शिवसेना उपनेते वडिलाचा पळून जाण्याचा सल्ला, तसंच गाडीची नंबर प्लेट बदलण्याचा आणि गाडीवरचं स्टिकर खोडल्याचंही तपासामध्ये समोर. पुण्याप्रमाणेच मुंबईमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये संपूर्ण कुटुंबियांचा सहभाग असल्याचं समोर. आरोपी मिहीरला पळून जाण्यासाठी वडील, आई आणि बहिणीनं सहकार्य केल्याचं तपासात समोर. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या गाडीनं अपघात झाला ती मुख्य गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती. आरोपीच्या वडिलांकडून गाडीची नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती. नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 2 घटना. अपघातामध्ये दिनेश खैरनार या तरुणाचा कारच्या धडकेमध्ये मृत्यू, तर मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारनं उडवलं. दोन्ही घटनेत चालक फरार.
नागपूरमध्ये हिट अँड रनच्या घटनेमध्ये वाढ. भरधाव बसनं सायकल स्वाराला उडवलं. 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. आरोपीचा शोध सुरू. नागपूरच्या कोराडी मार्गावरती पांजरा गावाच्या जवळ भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. पुण्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरती रुबाब करणाऱ्या पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली. वरिष्ठांचं अँटी चेंबर वळकावल्यापासून ते खासगी ऑडी गाडीवरती लाल दिव्याचे आरोप. खेडकर यांच्या विरोधात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सादर. नगर महानगरपालिका आयुक्त पदी आता देविदास पवार यांची नियुक्ती. बांधकाम परवानगीसाठी लाचेची मागणी केल्याच्या आरोपामुळे आयुक्त पंकज जावळे हे फरार असल्यानं पवार यांच्याकडे पदभार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवरती 23 जुलैला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली तारीख. पक्ष सोडून गेलेल्यांना अपात्र ठरवण्याची याचिकेमध्ये मागणी. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शरद पवार यांना मोठा दिलासा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्लॅन ठरला. डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक नरेश अरोरा या प्रचारासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करणार. रामदास आठवलेंनी चंद्रकांत पाटलांसंदर्भात व्यक्त केली नाराजी. मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारूनही कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यानं नाराजी व्यक्त. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा